रायगडावर राज्याभिषेकाची गजबज सुरू झाली. अहो, रायगडावर राज्याभिषेकाची गजबज सुरू झाली. शिवाजी महाराज अनभिषिक्त राजे होते. राजेपणा सिद्ध करायला त्यांना कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नव्हती, कुठल्या विधीची, मंत्राची, अभिषेकाची गरज नव्हती. तरी बी राजांनी विधिवत राज्याभिषेक का करून घेतला असेल, ह्यो प्रश्न मला नेहमी पडायचा. भगवान शिवशंकर आणि भवानी मातेला मनापासून पूजणारे राजे कर्मकांडाच्या आहारी गेल्याचं एक बी उदाहरण नाही. एक बी लढाई अशी नाही जी राजांनी पंचांगन मुहूर्त बघून लढली. अहो, एक एक गनिम कापताना जिवंत वापस लौटो का नाही अशातली गत होयाची. तेव्हा कुठली आलीत पोथ्या पूर्ण, कुठला आलाय मुहूर्त? मला सांगा, तुम्ही इतिहासात असं कुठं वाचलंय का की अमुक एक गड मुघलांकडनं जिंकल्यानंतर राजांनी तिथं वास्तुशांत घातली, ग्रहशांती केली, कुठला शुद्धीकरण विधी केला? अजिबात नाही. मग अशा या राजांना आपण वैदिक पद्धतीनं विधिवत राज्याभिषेक करून घ्यावा असं का वाटलं असेल? ती गरज का निर्माण झाली असेल? काय कारण होतं त्यामाग? लई इंटरेस्टिंग स्टोरी आहे, अनटोल्ड स्टोरी. ऐका, कानांचे प्राण करून ऐका. इतिहासात लपवली यातना या मातीच्या लेखाची. मी किरण माने सांगतो स्टोरी शिवराज्याभिषेकाची. ही तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही परत सुरू करा. मग अर्ध्यातून आम्ही पुन्हा उभारी घेतली आणि पुन्हा तो शो उभा करायला घेतो. किरण माने शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची याच्यातून निश्चितच जाईल. रायगडावर राज्याभिषेकाची गजबज सुरू झाली. अहो, रायगडावर राज्याभिषेकाची गजबज सुरू झाली आणि एका बिथरलेल्या कंपूत कुजबूज सुरू झाली. कुजबूज म्हणजे काय ते सांगा. अगं, गोरगरीब रयतेचं चांगलं चाललेलं बघून काही जणांच्या पोटात होती ती मळमळ, आणि मग ते एकमेकांच्या कानाला लागून त्या आनंदात विष कालवायचं कट कारस्थान रस्त्यात का नाही, त्याला म्हणतात कुजबूज. म्हणजे कुजबूज गँग म्हणा की राव. अशी ही पिलावर तवापासून हाय वय. हा मग त्यांना सांगा, इतिहासाच्या पानावर ह्या कुजबूज गँगचं कपटन घातपात सापडेल तुम्हासनी. माझ्या महाराष्ट्राच्या मातीतला राजा छत्रपती होत होता, तर काय ह्यांच्या टोळ्यात एवढा खोपायला लागला होता? काय दोष होता हो त्याचा? तेव्हा तुम्हाला उतू मातू देत नव्हता ह्यो, पण तुमचं श्रेष्ठत्व मान्य करत नव्हता ह्यो. एका हातात नांगर आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन शत्रूच्या छाताडावर नाचणाऱ्या मरहट्ट्यांची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या थळपांढरीतल्या हजारो मावळ्यांच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे. भगव्याच्या सावलीत 18 पगड जातींना सामावून घेणाऱ्या महाराष्ट्र धर्माची. किरण मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीने आजपर्यंत प्रोफेशनल नाटकं केली. झोन काचे, परफेक्ट मिसमॅच, आणखीन बाकीची आहेत. टीव्ही सिरियल केल्या, मराठी सिनेमे केले, हिंदी सिनेमे झाले. त्याच्यानंतर बिग बॉस सारख्या तू अंतिम फेरीपर्यंत होता, म्हणजे लोकांच्या दृष्टीने तूच विजेता होतास. ते जाऊ दे, बाकीचं राजकारण. ते आणि हे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे जे काही काल आम्ही अनुभवलं, ती अनुभूती अजून सुद्धा म्हणजे विलक्षण आहे. ते आणि सगळे सहकलाकार आहेत, 25-30 जण ते प्रेझेंटेशन मध्ये दिसत आहेत, परंतु सगळ्या अवलंबून डोलारा तो तुझ्यावरती. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणांची हत्या. आता शत्रू सुद्धा जात आणि धर्म बघून ठरवावा असे म्हणता का तुम्ही? मनुस्मृतीनुसार ब्रह्महत्या हे साधे सुधे पाप नाही.
निश्चित नाही. सबब आपण सिंहासनावर कधी बसू शकत नाही. ब्रह्महत्या म्हणजे प्राणांची हत्या. रॉबर्ट